शासनामार्फत गोरगरिबांना, दुर्बल घटकांना जो अंत्योदय योजनेअंतर्गत आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन धारकांना जे अन्नधान्य वाटप करण्यात येतं, गहू तांदूळ वगैरे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं, जुनं असतं, त्याला जाळ्या लागलेल्या असतात, त्याला माती असते, खडे असतात आणि संबंधित प्रकरणामध्ये तहसील प्रशासन किंवा पुरवठा अधिकारी यांना कारवाई केल्यानंतर सुद्धा ते दुर्लक्ष करतात. स्वस्त धान्य दुकानदार जे आहेत त्यांना जर ग्रामस्थांनी विचारलं तर ते आरेरावी करतात, आमची पूर्ण साखळी आहे म्हणतात. मग याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयासमोर त्याच स्वस्त धान्य दुकानातील निकृष्ट अशा तांदळाची खिचडी बनवली आहे आणि ते धान्य आम्ही तहसीलदार यांना वाटप करणार आहोत, देणार आहोत. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कमीत कमी गोरगरिबांच्या अन्नामध्ये माती कालवणारे जे अन्न पुरवठा अधिकारी असतील किंवा त्यांना ते पाठराखण करणार असतील त्यांच्यावर कठोर कायदे करण्यात यावी. त्याचबरोबर या रेशन धान्य दुकान जे असतं त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी जी दक्षता समिती असते, ते समिती केवळ कागदोपत्री आहेत, त्या समित्या सक्षम करण्यात याव्या जेणेकरून त्या या स्वस्त धान्य दुकानावर नियंत्रण ठेवतील. यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयासमोर खिचडी शिजवलेली आहे त्या तांदळाची आणि तहसीलदार यांना देणार आहोत. आणि आमची अशी मागणी की संबंधित प्रकरणामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे गैरप्रकार आढळलेले आहेत त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात यावी. सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत बरेच नागरिक होते, त्यांनी मला काही तांदूळाचे आणि गव्हाचे नमुने दाखवले, सोबत खिचडी जी शिजवलेली होती तीही आणलेली होती. मुख्य मुद्दा हा आहे की खराब धान्य नागरिकांना, लाभार्थ्यांना जाऊ नये. तर आम्ही सुद्धा आमच्या स्पष्ट सूचना दुकानदारांना असतात की अशा प्रकारे जर खराब धान्य आलं असेल तर ते लाभार्थ्याला देऊ नये. आणि माझं लाभार्थ्यांना सुद्धा आवाहन राहील की कोणीही खराब धान्य, निकृष्ट दर्जाचं धान्य स्वीकारू नये, तात्काळ ते दुकानदाराला परत करावं. स्वस्त धान्य दुकानदार हे आम्हाला परत करतील. सर, हा प्रश्न केवळ निश्चितच मी आता लेखी सूचना सर्व दुकानदारांनाही काढणार आहे आणि गावोगावी माझ्या दक्षता समित्यांना सुद्धा आवाहन राहील की आपण वेळोवेळी अशा तपासण्या कराव्या. माझ्याही दौऱ्यामध्ये मी अशा गोष्टी बघत जाईल. दुकानदाराकडे जे काही ऑनलाईन रेकॉर्ड आहे त्यानुसार त्यांना स्वस्त धान्य वाटप करावंच लागतं. ज्याने एखाद्याने मशीनमधून पावती काढली असेल ते धान्य त्याला वाटप करणं आवश्यकच आहे. त्याला असं लॅप्स करता येत नाही. निश्चितपणे दिले जाईल आणि जर दिले जात नसेल तर कारवाई होईल. मी तशा प्रकारे तपासण्या करेल.